हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज मी बनवत आहे चमचमीत असं आवळ्याचं लोणचं, जे की आंबट, गोड आणि तिखट अशी चव देईल. सोबतच आपल्या हेअर ग्रोथ आणि स्किनसाठी खूप फायदेशीर ठरेल. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम मी इथे पाव किलो आवळे घेतलेले आहेत. ते 10 मिनिटासाठी अशा पद्धतीने वाफवून घेतले आहेत. 10 मिनिटानंतर मी एका चाकूच्या साहाय्याने चेक केलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण सर्व आवळ्यांमधल्या बिया काढून घेऊ. आता लोणच्यासाठी लागणारा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर एका पॅनमध्ये मी 2 छोटे चमचे धने, मोहरी, मेथीदाणा आणि बडीशेप ॲड केलेली आहे. गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे. मंद आचेवर आपल्याला ह्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे. मी इथे 2 लाल मिरच्या ॲड केलेल्या आहेत. सर्व मसाला भाजून घेतल्यानंतर आपण ह्याला एका मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करू आणि ह्याची एक पावडर बनवून घेऊया. आता सेम पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे. इथे मी नॉर्मल सनफ्लॉवर ऑइल यूज केला आहे. तुम्ही मस्टर्ड ऑइल पण यूज करू शकता. आता मी ह्यामध्ये काळे तीळ, त्यालाच म्हणतात कलोंजी किंवा अनियन सीड किंवा ब्लॅक सिसमी, तर हे ॲड केलेलं आहे. सोबतच मी इथे अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद आणि 1 पिंच हिंग ॲड केलेला आहे. 1 मिनिट परतून झाल्यानंतर मी ह्यात आवळे टाकले आहेत आणि सोबतच मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला मसाला पण मी इथे ॲड केलेला आहे. सगळं एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ टाकणार आहोत. आता मी टेस्टला बॅलन्स करण्यासाठी मी इथे साधारण मोठे 2 चमचे गूळ इथे ॲड केलेला आहे. आता तुम्ही बघू शकता गूळ पण आपला मेल्ट झालेला आहे आणि लोणचं आपलं तयार झालेलं आहे. तर तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा. हे आपल्या हेल्थसाठी विटॅमिन सी आहे आवळ्यामध्ये आणि हेअर आणि स्किनसाठी पण खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.